ती DRS ची फिल्डिंग करणारा टीम MS स्पोर्ट्स फेवडी पठारनं कंट्रोल वॉर रूम मध्ये आपल्याला जावं लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल चेंडूपाठचा ज्या वेळेला संपर्क झाला हाईट फॅक्टर काय होता या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील आणि तदनंतर जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। मंचावरती जयवंतजी भोईर त्याचबरोबर बिळाजी धुमाल पांडुरंगजी कराळे या आदरणीय अतिथी उपस्थित झालेल्या त्या सर्वांचं स्वागत। इट इज फेअर डिलिव्हरी, बॉल डीप होत होता तो आता इशारा पंचांचा येतोय सो फक्त मिळेल ते एक सिंगल धाव। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बॅट्समनचा पाय देखील थोडा मोड झाला होता, त्याचा फायदा मिळाला गोलंदाजाला। बॅटच्या आतलीकडे बॉल मागे शॉट थर्डमॅनला फिल्डर थोडे फंबल झाले, मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडूला अडवलं, चेंडूचा वेग थोडा कमी केला। शॉर्ट फार्लेग मध्ये हा चेंडू आपण बघत आहोत मार्गस्थ झालेला आहे, बॅकअप केलं गेलं। आणखीन एक सिंगल धाव त्या ठिकाणी सध्या मिळत असताना जर्मन कोंडे साखरेला स्कोर बोर्डवर सध्या टोटल 3 ऑन बोर्ड, 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर। बोलस बॅक ड्राइव्ह धाव हवी होती, डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस, मात्र तिन्ही यशच्या समोर असताना तो डायरेक्ट हिट देता आला नाही। बॅकअप चांगला आलं गोलंदाज विकीचं, मात्र फलंदाज अडसर बनले होते त्या समोरच्या अँगलला तो जो कोण हवा होता विकीला तो बनला नाही, मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। धावासंख्या स्थिर, 3 धावा, स्टील 2 टू गो। पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवरफुल गोलंदाजी करतोय विकी। हा फुल टॉस आता फिरवलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंचांचा क्विक सिग्नल, वेस्ट ऑफ वाईट बीमर आणि त्यावरती येणाऱ्या 6 धावा। हा सत्ता आणि पायाचं या सत्यानंतर आता सत्तांतर होईल का जर्मन कोंडे साखरेचं, या 7 धावा। एक चुकीचा बॉल पडलाय आणि त्याचा फायदा फलंदाज पारसने घेतलाय। बीमर +6, एक्स्ट्रा 7 धावा, नेक्स्ट बॉल फ्री हिट, संधी आता बनली आहे पारसला। स्कोर सध्या फ्लाय होत असताना 3 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर। फुल टॉस हॅमर केलाय, समोर गॅप मध्ये खेळतायत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध क्षेत्ररक्षक फक्त बनवून राहतील दर्शक। बॉल चाललाय एका टप्प्यानंतर मुसंडी मारून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्रीट वर येतोय हा प्री चार्ज चौकार। रिदम शिफ्ट झालेला आहे, नो +6 नंतर येणारा फ्रीटवर चौकार। स्कोर सध्या 14, स्टील 1 टू गो। समोर मिस टायमिंग, आता बनली आहे झेलची संधी, जजमेंट सुरू आहे कल्पेश कातवाराचं लॉंग ऑन वरून आणि काय अचूक अंदाज त्यानं घेतलाय फलंदाज बाद। सरते शेवटी षटकाचा शेवट गोड केलाय तो गोलंदाज विकीनं, फलंदाज बाद। 14 ला पहिला धक्का टीम जर्मन कोंडे साखरेला। सूचना लक्षात घ्या, 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर, एका विकेटच्या मोबदल्यात। विकी कातवारांनी सुरुवात जबरदस्त केली होती, मात्र त्याला त्या षटकात थोडं रिदम लॉस होताना आपण पाहिलं। गोलंदाजीसाठी पाहिलं तर दशरथ षटक क्रमांक 2 टाकण्याकरता सज्ज होत आहेत। पहिला बॉल शॉट ऑफ गुड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न तो फसलाय,
नंदूची सोबत देण्यासाठी आता न्यू बॅटर वेदांत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या स्थिर 14-14 ऑन बोर्ड. हळूहळू भूषणजी बोर यांचं देखील आगमन व्यासपीठावर त्यांचं स्वागत. इनसाइड आउट चांगला फटका डीपमध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर फर्स्ट अटेम्प्टमध्ये फंबल त्याला फसवून चकवून बॉल आता मागे निघून चाललाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान बॉल नाही थांबणार तो ओलांडतोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा 4 धावा चौकार. बघत आहोत 18 ऑन बोर्ड 18 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फिल्डिंगमध्ये अशा पद्धतीच्या बेसिक मिस्टेक्स फार कमी पाहायला मिळतात, फार रेअरली पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा MS स्पोर्ट्स चापेवाडी पठार संघ इन ॲक्शन असतो मात्र त्या घडलेल्या आहेत. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. लगेचच शेखर इरगुडे सर यांचा क्विक कॉल. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल. एक्स्ट्रा धावा सध्या डोकी ठरत आहेत. MS स्पोर्ट्स चापेवाडी पठार करता दाफल करते किंबहुना चांगलं नियंत्रण जन्मन कोंडे साखरेचं. स्कोर 19. बॅटची कडा आणि सुयश इट इज आउट. क्वाडबँडच्या स्वरूपात फलंदाज बाद. मागच्या वाईट नंतर विकेट कॅरी केली ती दशरथनं आणि मैदानाच्या बाहेर आता परतीचा प्रवास सुरू करावा लागेल फलंदाज नंदूला. दुसरा धक्का. तर अमोल दाखल होत आहेत. 19 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. दुसऱ्या षटकात दर्शक यांनी विकेट कॅरी केलेली आहे. सलामीवीर नंदूला त्याने माघारी धाडलंय. 6 धाबेचं योगदान त्याच्या बॅटमधून 4 चेंडूचा सामना करत असताना येताना पाहायला मिळालं. नेक्स्ट मॅच स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावबी आणि त्यांच्या विरुद्ध पराग वॉरियर्स बालुक. कॅप्टन रिपोर्टिंग करत दोन्ही टीमचे. फुल टॉस बॉल वेग होता. विकेट किपर बीट झाले. बॅटरी बीट झालेत. पंचांचा कॉल वाईड +1. एक्स्ट्रा मिळतील त्या 2 धावा. अतिरिक्त 2 धावा ॲड होतील. दिवाळी संपली दसरा संपला तरी सध्या धावसंख्या आपण बघत आहोत. आतापर्यंत 21-21 लॉस ऑफ 2 आणि तदनंतर या 2 ॲड होतील. सो स्कोरबोर्ड 23-23. हवं तसं टॅबँग नाही. बॅटच्या 2 इनला बॉल स्पर्श होतो. एक सिंगल धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला होता मात्र नकार आलाय त्या ठिकाणी बॅटर अमोलकडून. स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 24. स्टील 1 to go. निर्णायक षटक दुसरं मार्गास असताना हा शेवटचा चेंडू गोलंदाज तयार होतोय दशरथ. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकानं पकडला झेल. याचबरोबर अमोल माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. षटकाची सांगता 24ला तिसरा धक्का. 2 षटकांती जन्मान कोंडे साखरेला. धनाजी स्मृती बोरगावबी आणि त्यांच्या विरुद्ध पराग वॉरियर्स बालक. लगेचच टॉस आपण कव्हर करत आहोत. आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. त्या ठिकाणी आपल्या समोर जॉईंट होतील मनोज कारवे सर आणि टॉस आपण करणार आहोत ज्ञानेश्वरजी बोईर भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते.
छापा कॉल दिलाय भालूकने. छापा झालाय. भालूक फक्त निर्णय सांगा. बॉल फर्स्ट. ओके, तर बॅटिंगसाठी निमंत्रित केले बोरगावला. जायचं आहे आपण, हरकत नाही, आपण सामना चालू आहे. भालूकने टॉस जिंकला सर आणि बॉलिंगचा निर्णय. स्कोर 24. षटक तिसरं सुरू होतं आहे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत कैलास. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला, लॉंगॉनला आला बॅकअप. मिळताना दिसेल ते एक सिंगल धाव. सिंगलच्या साडा स्कोर 25. आतापर्यंत 25. वेदांत यांची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर निलेश दाखल झालेले आहेत, जे सध्या ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. भारदस्त शरीरयष्टी असलेला फलंदाज. भारदस्त फटके आता त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित आहे टीम जर्मन कोंडे साखरेला. फुल टॉस समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑनच्या फिल्डर पुन्हा एकदा इन ॲक्शन. एक सिंगल धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता. वेदांतचा मात्र नकार आलाय. एक सिंगल धाव सध्या स्कोर बोर्डवर ॲड होईल. स्कोर आपण बघत आहोत 26-26. 2 बॉल 2 सिंगल सध्या येताना पाहायला मिळत आहेत. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 10 बॉल अजूनही पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. शॉर्ट बॉल पूर करण्याचा प्रयत्न तो फसलाय. बॅटची कडा घेऊन बॉल थेट यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. आणखीन एक विकेट आता गमावतोय, तो म्हणजे संघ जर्मन कोंडे साखरे. फलंदाज बाद. वेदांत परत आहेत माघारी. एनडी मंडप डेकोरेटर्सकडे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सूचना आलेली आहे. विकेटवरून कोणीही धावू नका. फर्स्ट वार्निंग कॉल मैनेजमेंट कमेटीकडून. मंडप डेकोरेटर्स के सदस्यों तक यदि हमारे आवाज़ जा रहे हैं तो रिक्वेस्ट है तुरंत आप मेन स्टेज से संपर्क करें. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव ॲड होईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते 26. 26 धावा सध्या स्कोरबोर्डवर. न्यू बॅटर विकी ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केलं समोर डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर. गॅपमध्ये फटका देऊन जातो. 400 ओलीजोलचा झटका. टीम एम एस स्पोर्ट चापेवाडी पठारला. 20 मध्ये हा दमदार फटका. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. स्क्रीनच्या अगदी समोर सडक पे बेधडक चौकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ऑन दी राईज खेळतायत. जबरदस्त फटका गॅपमध्ये खेळतायत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला संधी नाही. स्क्रीनवरती चेंडू धडक मारतोय. चौकारानं स्कोर 30. बॅटची कडा पाठीमागे. फाय लेगला फिल्डर. मात्र थर्डमॅन कडून कॉलिंग झालं खराब. त्याला काय करेल अशोक शराब. बॉल फरार. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. टॉप एज होती. थर्डमॅनचा फिल्डर पोचला. फालेगवरून फिल्डर पोचला. कॉलिंगचा अभाव. त्याच कारणास्तव 4 धावा येताना पाहायला मिळतील. या चौकाराच्या साडा स्कोर 34-34. कसे काय होणार, परंतु चौकार येणं, धावा येणं गरजेचं आहे. संधी आता फलंदाजाला 1111 रुपयाचं कॅश प्राइज कॅरी करण्याची. रामचंद्रजी भोईर डॉक्टर यांच्या वतीनं. मिस टाइम. झेलची संधी. स्वतः गोलंदाज आता पोहोचलाय आणि पकडलाय झेल. याचबरोबर फलंदाज फेल. 34 वरती 5वा धक्का. 2 चौकार विकीने दाखवले. मात्र सरते शेवटी कैलासनं त्याला डगआउटची दिशा दाखवली. आणखीन एक विकेट. तीन षटकांच्या अंती धावा संख्या 34. 5 गड्यांच्या मोबदल्यात 3-4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. चौतीस धावा सध्या स्कोरबोर्डवर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 11.33 धाब्याची धावगती सध्या मेंटेन करत असताना संघ जर्मन कोंडे साखरे. एसीडीज थोडं करेक्शन. एक वाईड देखील आला होता. सो सुधारित धावफलक असेल 35-35. लॉस ऑफ 5 विकेट. चला, खेळाडूंना सूचना आहे, आपण डगआउटमध्ये बसा.
आपल्यासाठी जागा उपलब्ध केलेली मॅनेजमेंट कमिटीनं. कल्पेश कातवारा गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अंतिम षटक. पहिला बॉल समोर आक्रमण केलंय, चढवलाय हल्ला, क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे निलेशच्या बॅटमधून येतोय. हा जबरदस्त फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बेधुंद बेफाम बेछूट बेधडक फलंदाजी स्वागत केलंय संघनायक कल्पेश कातवाराचं. षटकार. या षटकाराच्या साड्या सध्या धावसंख्या आपण बघत आहोत. फ्लाय होत असताना पुढे उंच उडी घेत असताना टीम जनमान कोंडेसागरची 41. आतापर्यंत 41 धावा. सध्या स्कोरबोर्डवर 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. लाईन इथे पाहावे लागेल. वाईड यॉर्करचा प्रयत्न तो फसतोय. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. दबाव स्पष्टपणे जाणवतोय आता गोलंदाज कल्पेशवर, कारण धावसंख्येचा जो वाढता ओघ आहे, जो वाढता वेग आहे, तो सध्या चिंतातूर करतोय, टेन्शनग्रस्त करतोय MS स्पोर्ट्स चापेवाडी पठारला. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर 42-42. बॅकफुटवर आले, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आता उपस्थित. कॅच ड्रॉप. दशरथ होते त्या ठिकाणी. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी रतीला दान होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न चालू आहे. फक्त एकच धाव मिळेल एसीडीच. पंचांकडून तो इशारा येतोय, कारण दोन्ही बॅटरने ॲट सेम टाइम आपापला एंड सोडणं गरजेचं आहे. फलंदाज बाद देखील नसेल आणि असेल ती फक्त एक सिंगलच धाव. सो स्कोरबोर्डवर आपण आता नजर टाकूयात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 43-43. चांगली धावसंख्या मी म्हणेल आतापर्यंत या सामन्यात उभारली आहे टीम जनमान कोंडेसागरेनं. डीपमध्ये बॅकवर्ड पॉइंटला सुटलेला झेल. क्षेत्ररक्षक थोडे दुखापतग्रस्त देखील झालेले आहेत. अंडर फ्रंटलँड अशा पद्धतीच्या वेगवान कॅचेस पकडणं थोडं चॅलेंजेबल असतं, डिफिकल्ट असतं, टफ असतं. मात्र तो प्रयत्न सुंदर होता. अपयश आलं. हरकत नाही. एक सिंगल. स्कोर 43-43. लॉस ऑफ 5 विकेट. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. आता फर्स्ट राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला. न्यू बॅटर समीर सध्या इन ॲक्शन. बॅटिंग ऑर्डर नंबर 7. 7व्या क्रमांकावरती समीरची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. निलेश जसे ऑफ स्ट्राईक झालेत, आता संधी बनली कल्पेश कातोराला कमबॅक करण्याची, छोटेखानी वापसी करण्याची, आणि तो प्रयत्न त्याच्या वतीनं सध्या सुरू आहे. स्कोर 43-43. बॉल बाकी अजूनही 3. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. खोलात होता बॉल. फक्त सन्मान देत आहेत. बॅटच्या अगदी 2 बॉल स्पर्श होतो. एक सिंगल धाव मिळेल. स्वतः गोलंदाज बॅकअप करतोय. बॉल अगदी काही काल बोऱ्यासारखा घरंगळत राहिला. त्यानंतर गोलंदाजांना बॅकअप केलं. एक सिंगल मात्र कल्पेश कातवारा रोखू शकला नाही. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या 44-44. बॉल बाकी अजूनही 2. ऑन स्ट्राईक निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती मॅक्सिमम आला होता. कमी गतीने टाकलेला फुल टॉस, मात्र त्यावरती टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही निलेश. स्वतःवरती थोडे नाखुश नाराज आहेत. वेगाबरोबर मिश्रण आपण बघत आहोत गोलंदाज कल्पेश कातवाराकडून. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 44-44. स्टील 1 टू गो. स्विंग अँड मिस. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. हलकासा चेंडू टॉस होतोय. गुंडलीत वरून टप्पा पडल्याबरोबर सडनली राईज होतोय आणि सॅकरेनला फलंदाज निलेशला मात्र सरप्राईज करून जातोय. सो लगापाडचे 2 डॉट. पहिल्या डावाची सांगता 11.00 धाव्याच्या धावगतीने बनवल्या धावा 44 जनमान कोंडेसागरेनं. तर सेकंड इनिंगमध्ये टार्गेट त्या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे टीम MS स्पोर्ट्स चापेवाडी पठार समोर 45 धावेचं. टॉस आपण कव्हर केलेलं आहे. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत हे आपलं भव्य दिव्य व्यासपीठ. त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरीजमध्ये उपस्थित सर्व लाडके क्रीडा दर्दी त्या सर्वांचं स्वागत आहे.
व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय अतिथींचं देखील स्वागत. आदर्श चषकाचं 33वं पर्व, ज्यावरती तुम्हा साऱ्यांना भरपूर सारा गर्व. मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि यंदाच्या 33व्या पर्वात 33व्या हंगामात या स्पर्धेचं विशेष करून रजनी फॉर्मॅटमध्ये आयोजन आपण बघत आहोत. ग्रामस्थ मंडळ आणि त्या समेत आदर्श क्रिकेट संघ धानिवली यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आजची स्पर्धेची दुसरी रजनी ग्रुप बीच्या लढती सुरू आहेत. सेकंड इनिंगला आता संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेला आपण बघत आहोत. जर्मन कोंडेसागरे 44 धावा त्यांनी पूर्वार्धात बनवल्या. आता आवश्यकता ती 45 धावेची. 11.25ची धावगती कशा पद्धतीनं मेंटेन केली जाईल, कशा पद्धतीनं रंगील रंचेस या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण खोऱ्यात बदलाव आणि ऐकूयात टिटवाला निंबवली विभागातील नामवंत समालोचक मनोज कारवे सर यांच्या शुभाणीतून या सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. तर शांततेने सामने बघा, शांतता राखा. चला आपण खेळ सुरू करूया. धावांचं लक्ष हाताशी घेऊन, मनाशी घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. MS11 चाफेवाडी पठार संघाचे सलामीचे फलंदाज. मागच्या सामन्याचे दोन्ही पण शिल्पकार बबलू विथ कल्पेश. बबलूने लागोपाठचे 2 षटकार मारले होते, कल्पेशने लागोपाठचे 3 चौकार मारले होते आणि दोघांनीच धावा चेस केल्या होत्या. आता ही धावसंख्या चेस करायची ती 45 आहे. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान. गोलंदाज आधी मार्गस्थ, पंचांचा कॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रेक्षकांकडे जात असताना फिल्डर सुद्धा तिथे वेगाने आला, प्रयत्न सुद्धा त्यांनी केला आणि तो येतोय तिथे चौकार. 4 रन. पारस मणी पद्धतीने पारसची ती ट्राईंग बघितल्या, पण मस्त त्यांनी ट्राय केलं, अडवण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह काय करतोय सुंदर पद्धतीने बबलू. हाय बॅटचा वापर केला, थोडंसं हाराकिरी झाले, तिथे समन्वय बिघडलं, परंतु तिथे साथ मिळाली. थ्रो थोडासा उंच गेला. जर रॉकेट फेकी गेली असती तर चान्स होती तिथे फलंदाजाला बाद करण्याची. फलंदाज तो कल्पेश होता, तो बचावला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये लागोपाठचे 3 चौकार मारून डॉक्टर साहेबांचं 1100 रुपयाचं बक्षीस जिंकलं. डॉक्टर रामचंद्रजी भोईर. धावसंख्या झाली 5. श्रावणी 11 नितेश भोईर यांच्याकडून बबलूसाठी बक्षीस आलंय. 6 मारलं तर 100 रुपयाचं. इथे चौकार आलाय. श्रावणी 11 नितेशजी भोईर यांच्याकडून हे बक्षीस आले. बबलू जर षटकार मारला तर 100 रुपीज. बघा चेंडू
अगदी आकाशातून खाली येत असताना नाचत डोलत हेलकावे घेत बघा येत असताना तिथे 2 फिल्डर पोहोचण्याच्या अलीकडे चेंडूने आपलं लक्ष गाठलं ते 4 धावांचं. धावसंख्या झाली 9. चाफेवाडी पठार संघ धावांचा पाठलाग करतोय. स्वीप केलंय, फॅन्टॅस्टिक, अतिशय ब्युटिफुल, अति सुंदर, लाजबाब तिथे वापर पायांचा केला फिल्डरने, परंतु चेंडूने केलाय सफर मैदानाच्या बाहेर. 4 रन. दृश्य पाहायला मिळतं बघा. इंटरनॅशनल क्रिएशन आपण पाहतोय. कॅमेरा बॉक्स जबरदस्त अँगल क्रिएट करतायत. जिथे पाहिजे तिथे कॅमेरे सज्ज आहेत. टेक्निक लाईव्हच्या माध्यमातून कोलान म्हात्रे आणि टीम अफलातून कामगिरी होत असताना ऑनलाईन प्रेक्षकांना सुद्धा मजा देणारी स्पर्धा. आदर्श चषक चेंडूला चेस केलं, फॉलो केलं, कव्हर पॉईंटला बीट केलं. कव्हर पॉईंटच्या हातातून चेंडू निसटला तिथे. त्या दरम्यान एक धाव प्राप्त केली कल्पेशने आणि आता बबलूला स्ट्राईकवरती आणलंय. त्याच्यासाठी बक्षीस आलंय. श्रावणी 11 नितेश भोईर याच्याकडून 100 रुपये आहेत. षटकार जर मारला तर धावसंख्या इथे झाली 14. 45 धावांचा टार्गेट असताना अजून 31 धावांची गरज. 4 षटकाचा मुकाबला. गोलंदाजी मार्कवते आधी पुन्हा एकदा समोरच्या एंडकडून जातोय. विकेट हाय बॅकलिपचा वापर करतोय. आता मात्र इथे चकमा दिला बबलूला, बचावले बबलू. बॅटची कड नाही लागली आणि पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या उभी केली टीम चाफेवाडी पठार संघाने. 45 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 14. धन्यवाद धन्यवाद. शांतता अशीच राखा. क्रिकेटकडे लक्ष द्या आणि मॅच जरा फास्ट होऊ द्या प्लीज. पुढचा सामना 3 षटकांचा असेल. बोरगा विरुद्ध भालूक. भालूकच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतला. आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. बोरगावची बॅटिंग आहे आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त बॅट्समन बसतील. तुमचा संघ नायक, संघ मालक, कोच एवढेच बसतील. बाकीच्या प्रेक्षकांना तिथे संधी देऊ नका बसण्याची. परंतु इथे आता कोणता संघ ह्या मिळालेल्या आदर्श चषकाच्या संधीचं सोनं करेल ते आपल्याला बघायचं आहे. अजून सामना न्यूट्रल आहे कारण अजून 4 षटकामध्ये हव्यात 31 धावा. 3 षटकात माफ करा. 10.33च्या वेगाने अजून जावं लागणार आहे. आधीचा रिक्वायरमेंट रेट होता तो 11.25. नवीन षटकासाठी सज्ज झाला गोलंदाज वेदांत आणि समोर आहे बॅट्समन कल्पेश. पूर्णपणे फिल्डिंग पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, डीपमध्ये लॉंग ऑफ, वाईड इज लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग. रिव्हर्सचा पवित्रा इथे घेतलाय आणि काय फटका मारलाय. अल्टी पलटी चेंडूने मारली कल्टी. 4 धावांसाठी. आधी स्टान्स चेंज केला बघा. हे रिप्ले, रिलीज ऑफ द डिलिव्हरी. लगेचच फ्रॅक्शन 0 सेकंडमध्ये कल्पेशने ही कल्पकता दाखवली आणि त्याच्या कल्पकतेच्या समोर चेंडू सुद्धा अगदी नतमस्तक झाला आणि तो सुंदर चौकार घडवला रिव्हर्स हिटच्या माध्यमातून. लिलिया मारलं, इफर्टलेस फटका. जसं काय पूर्णपणे मास्टरकी प्राप्त केले रिव्हर्ससाठी कल्पेशने. सरळ बॅटनी काय फटकाय. बॅटचं फेस ओपन केलं आणि स्क्वेअर ड्राईव्हचा नजारा पेश केला. शैलीदार फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश नावाचा, ज्याच्या नावातच कल्पकता आहे. कल्प अधिक एश, कल्पेश. धावसंख्या 19 वर. समीकरण 16. चेंडू 26 धावांची गरज. चाफेवाडी पठार संघ धावांचा पाठलाग करतोय. तोडीस तोड सामना होण्याची दाट शक्यता. अजून सामन्यात मधली रंजकता वाढली नाहीये. रहस्य दडलेलं आहे अजून सामन्यामध्ये. यावेळेला रहस्य खुलवत असताना काय स्वीप केलाय. नो लुक शॉट, नो लुक शॉट, हॉट शॉट फ्रॉम द बॅट ऑफ बबलू डब्ल्यू.
स्लॉग स्वीप आहे 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचवली इथे. वेगाने पुढे काय इथे बॅटचा फ्लो आहे बघा, तुटून पडलाय. अजून एक तिथे नशिबाची साथ मिळते. लेमन कट, चायनीज कट, रुबी कट, रूपवान चौकार, नशिबाचा 4 रन. जाते काय केलपट्टी, काय आउटफील्ड फास्ट आहे बघा. पाणी पण थांबणार नाही इतकं जबरदस्त सपाट बनवलंय मैदान. स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडागण आमच्या समोर लॉफ्ट केलाय. तिथे फिल्डर उडी मारतोय. पारस एका हाताने फेकी करतोय. 1 धाव प्राप्त झाली. बबलूला, कल्पेशला स्ट्राईक मिळाली. एकही गडी बाद होत नाहीये. काय सामने खेळतायत. तोडीस तोड बेधडक पद्धतीने, धीरोदत्त पद्धतीने, हिमतीने खेळतायत. म्हणून त्यांची किंमत वाढू लागली आहे. चाफेवाडी पठार संघ इथे अग्रेसर झालाय. 1.5 षटकांमध्ये 28 धावा ठोकल्यात. आता 17 धावांची गरज आहे इथे. 13 चेंडूमध्ये 17 सोडून दिला चेंडू. त्याला सुद्धा माहिती होता की चेंडू डावीष्टी सोडून जाईल आणि आमचे शेखर हिरगुडे सर सांगतायत वाईट डिलिव्हरी. अवांतर धाव मिळेल, धावसंख्या फुलेल. धावा झाल्यात त्या 29. एक्स्ट्रा राखावे लागतील तुम्हाला, एक्स्ट्रा वाचवाव्या लागतील तर तुम्ही सामन्यामध्ये वाचवू शकता. प्रयत्न करावे लागतील. विकेट पाहिजे तुम्हाला आणि तो प्रयत्न केलाय. चेंडू हवेत पण तो दूरवरती आहे. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन वेगाने येतोय. बॉलर सुद्धा अगदी वेगाने धावत आला होता, पण तिथे झेल अगदी आधीच लँड झाला, खाली पडला. त्या दरम्यान एका धावाने धावसंख्या 30 वर 2 षटकं समाप्त झाली. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज टीम चाफेवाडी पठार संघाला. विरुद्ध संघ आहे तो जय हनुमान कोंडे साखरे. 12 मध्ये पाहिजेत 15. दोन्ही पण संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील, करावंच लागेल. आपण खेळतायत आदर्श चषक 2025, भली मोठी स्पर्धा. मुरबाडचं क्रिकेटचं वर्ल्ड कप आहे हे. आदर्श धानिवली वाशाच्या वतीतून ग्रामस्थ मंडळ धानिवली आणि आदर्श धानिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाची, अभिमानाची, परंपरेची, स्वाभिमानाची, संस्कृती जपणारी स्पर्धा. स्पर्धा आहे आमच्या एकात्मतेची, स्पर्धा आमच्या संकल्पनेची, स्पर्धा आमच्या स्वप्नाची. आणि या स्पर्धेमध्ये आमचं तुमचं सर्वांचं स्वप्न साकार होत असताना आपली माती, आपली माणसं, आपलेच खेळाडू, आपलंच क्रिकेट इथे होत असताना या आदर्श चषकाच्या सुंदर क्रीडानगरीवरती लख दुग्धमय प्रकाश झोतातली स्पर्धा, 8 रजनीची स्पर्धा, 8 रात्रीय क्रिकेट संप्रदाय सोहळा धानिवलीच्या वतीने. 12 चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज झालाय धनवंत. मागच्या सामन्याचा शिल्पकार, बॉलिंगच्या माध्यमातून ज्याने मॅच पटकावली ती तो धनवंत सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन बॅट स्लाइस केली. तिथे फुल टॉस होता. बॅटच्या एजला लागतोय चेंडू. बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. फेकी होई पण तो एका धावेती रोखलं गेलं. अटॅकिंग बॉलिंग विथ अटॅकिंग फिल्डिंग जर झाली तर इथे सामन्यामध्ये कोंडे साखरे संघ शिरकाव करू शकतो. परंतु आता काहीसा वरचढ झालाय चाफेवाडी पठार संघ, कारण त्यांनी सुरुवात लाजबाब केली. पहिल्याच षटकामध्ये 14 धावा कुठल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा ठोकल्या. आता 12 चेंडूमध्ये पाहिजे होत्या, आपण पाहिल्या 15. आता 1 धाव इथे पूर्ण झाली. आता 11 चेंडूमध्ये पाहिजेत 14 धावा टीम चाफेवाडी पठार संघाला. चारही बाजूला प्रेक्षक, जिथे पाहो तिकडे प्रेक्षक, जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक गॅलरीज भरलेत. ओ हो हो, किती मोठा फटका, तिथे किती मोठा प्रयत्न बघा होत असताना 2 फिल्डर पाहत होते, एकमेकांना कॉल दिला नाही, एकमेकांना तिथे ताशेरे ओढत असताना हा षटकार येतोय बबलूच्या बॅट मधून. विजयाचा शंखनाद फुंकतोय इथे. फू 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 षटकार. धावसंख्या षटकारांनी फुलले खुलले. बघा हा फटका अगदी आकाशामध्ये हेलकावे घात असताना, आकाश सुंदरीला अगदी हात मिळून येत असताना इथे 2 फिल्डर एकमेकांना सांगतायत, चर्चा करतायत की हे मोये मोये काय म्हणावं तुला. आणि हे बघा बैठकी शॉट वर तो झेल टिपला. आता झेल टिपलाय. बबलूला परतावं लागेल. लॉंग ऑफला टिपला झेल आणि बबलू झालाय हा फेल.
पहिला गडी बाद होते चाफेवाडी पठार संघाचा बबलूच्या रूपात. धनवंत विकेट टेकर आहे. लेग कटर होता हा चेंडू. बॅटच्या नीटचा मिडल मध्ये झाला नाही, बॅटच्या एजला लागला आणि तिथे चेंडू बघा जात असताना लॉंग ऑफला मस्त पारसने जज केलं आणि झेल आपल्या हातामध्ये विसंबून घेतला. मस्त झेल टिपला, स्क्रीनच्या समोर आला. आता मात्र एकमेकांना कॉल दिला होता. आता त्यांचं कोणाचंच भांडण झालं नाही बघा. यालाच म्हणतात की दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. 9 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज, एक गडी बाद झाला. धावसंख्या 37. 45चं टार्गेट आहे. चेंडू जास्त आहेत परंतु अजूनही ह्या षटकाचे 3 चेंडू जर अचूक टाकले गोलंदाजाने तर मात्र शेवटच्या षटकामध्ये फायटिंग देता येईल तुम्हाला. हो हो हो, पुढे बोलून घेतलं, फ्रंट फुटला खेचून घेतलं गोलंदाजाने आणि चकमा दिला. काय चेंडू होता, सुरेखरित्या हाताळला. मागच्या सामन्यातील चेस्मा धारण केलेले बलवंत जुने एक्सपिरियन्स कंपेनर आहेत, अनुभव ठासून ज्यांच्याकडे भरलेला आहे, वापर करतायत प्रॉपरली. पण तो इथे सुद्धा आपल्याकडे चांगले फटके ते सांगत असताना बॅट्समन चेंडूला टर्न करतोय, मस्त स्वीप केलं, तिथे अगदी अवधी घेतला. तिथे अवधी घेतल्यामुळे 2 धावांचा अवधी मिळाला आणि पंचांनी सांगितलं की आपण चेक करूया वेदर इट इज रन आउट ऑर नॉट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तिथे दोन्ही पण फिल्डरचं लक्ष नव्हतं असं आपल्या शरीर भाषाने सांगितलं आपल्याला, किंवा एकमेकांना तर अपेक्षा असेल की तू घेणार मी घेणार, आणि चेंडू तो चालला होता निघून. पण नशीब की तिथे पकडण्यात आलं. चौकार तर वाचलाय पण इथे 2 धावा झाल्यात की नाही ते बघायचे आहेत. 1 धाव असेल तर रनआउट असेल, 2 धावा असतील तर सेफ असेल. निर्णय गेला आमच्या उच्च न्यायाधीशाकडे, जिकडे बाळा इकारे सर आहेत. आपल्या मुरबाड परिसरामध्ये कोणतरी न्यायाधीश झाल्या वाटतं. मी काल येताना बोर्ड वाचलं एका ठिकाणी, नाव लक्षात नाहीये. एक मानाचा तुरा मुरबाडच्या नगरीमध्ये प्राप्त झालाय. आपल्या मुरबाडचीच एक सुपुत्री सुकन्या भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट सुप्रिटेंडेंट आहेत बहुतेक. त्यांना आपण बोलावलं होतं त्यांना, परंतु त्यांना येता आलं नाही त्या मॅडमला. दुसऱ्या ठिकाणी त्यांना ड्युटी असल्यामुळे एक मोठी उपलब्धी प्राप्त झाली असती. इथे डिसिजन पेंडिंग आहे सर. अतिशय क्लोज कॉल. खूप छान शेखर सर, महेंद्र सर, अतिशय जबरदस्त पंचगिरी. तुम्हाला सलाम आहे सर्वांचा. ह्या चेंडूच्या आधीपर्यंत धावसंख्या 37. नॉट आउट. 2 धावा कंप्लीटेड. धावसंख्या 2 नी पुढे 39 वर. आता 6 धावा पाहिजेत. बघा हे रिप्ले लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं, स्क्रीनवरती पाहू शकता. बॅट ग्राउंडेड झाले सेफ पद्धतीने. यावेळेला चेंडू टर्न केला, पुन्हा एकदा आडवा झाला होता. आडव्या बॅटचा इथे वापर करतोय फलंदाज वारंवार. स्क्रब द विकेट, 3 फिल्डर पोहोचले. आता 2 धावा कंप्लीट नाही होणार. ब्लिंक झाली बेल्स, तिथे फ्लिकर झाली, बेल्स तिथे पेटली आहे आणि सामना पेटणार नाहीये कारण सामना अगदी झुकलाय, वळलाय तो चापेवाडी पठारकडे, परंतु इथे फलंदाज बाद. निर्णय दिला शेखर सरांनी. आता शेवटचं षटक शिल्लक प्रेक्षको. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या बरोबर 40. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज टीम चाफेवाडी पठार संघाला. जे हनुमान कोंडे साखरेला हरवण्यासाठी आणि कोंडे साखरे संघाला जिंकण्यासाठी आता 5 धावा वाचवाव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर, स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर तुम्हाला मिळेल आणि तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणतात ना की सपना बहुत बड़ा देखो, सपना आसमान का देखो यारो.
आसमान नहीं मिला तो क्या, चांद तो हात लग जाएगा. म्हणून स्वप्न नेहमी मोठं बघायचं असतं. आयुष्यातील प्रवास करत असताना, ध्येयाकडे नजर ठेवताना, वाटचाल करताना नेहमी पॉझिटिव्ह राहायचं असतं. मोठं स्वप्न बघायचं असतं आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना कठोर परिश्रम करायचे लागतात. तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो प्रयत्न तुमचा कालपेक्षा आजपेक्षा आता अधिक चांगला असायला पाहिजे. तो प्रयत्न तुम्हाला आता अधिक चांगला करावा लागेल. 1% सरस कामे करावं लागणार आहे तुम्हाला आता विपक्ष संघाविरुद्ध. तरी तुम्ही सामना जिंकू शकता. बघायचं कोणता संघ सरस कामगिरी करेल. एका बाजूला पाहतो आपण कोंडे साखरे, दुसऱ्या बाजूला चाफेवाडी पठार. 6 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज. पटकन खेळा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग क्लोज केली तिथे. वायडी सिली मिडान घेतलाय आणि सिली मिडॉफ सुद्धा अगदी पुढे घेतलाय. शेजारी वाढवले तरी त्याच कारण आहे की झेल तिथे. हो हो, असं वाटलं की झेल मिळेल की काय. पळतायत, धावतायत. चेंडू गॅप मध्ये गेला आणि 2 धावा तिथे सहज पद्धतीने पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या 42 वर चाफेवाडी पठार संघाची. 3 धावा दूर, 5 चेंडू शिल्लक. असं वाटलेलं की चेंडू फ्लाय झाला आणि अगदी पॉइंटकडे येतो की काय, परंतु तो त्या दिशेने गेला होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता तिथे. जो फिल्डर आहे तो अगदी मिड विकेटच्या दिशेने. गोलंदाज तिथे निलेश आपटी देतोय. सरळ ड्राईव्ह केल्या, पुन्हा एकदा गॅप शोधलीये. चेंडूला मिड ऑफच्या मधून काढले. लॉंग ऑफला तिथे फिल्डर. फिल्डिंग तुम्ही कशी पण जमवा, आम्ही गॅप शोधणार. आम्ही चाणाक्ष आहोत, आम्ही चाफेवाडी पठार आहोत आणि आम्ही पठारीमध्ये खेळत असतो. आम्ही चिवट आहोत, आम्ही जिद्दीने उतरलोय या स्पर्धेमध्ये, असे चाफेवाडी पठार संघ आपल्याला सांगत असताना भावलुक संघ आता सज्ज होत आहे. फिल्डिंगसाठी तो प्रवेश करेल. त्यांचा सामना आहे पुढचा बोरगावच्या अगेन्स्ट. या चालू सामन्यामध्ये इथे अजून काय चमत्कारिक गोलंदाजी जर झाली तर कोंडे साखरे संघ इथे सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकतो. कारण आता 4 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. कोंडे साखरे जिंकणार की चाफेवाडी पठार. रिवचा पवित्रा घ्यायची गरज होती का. कधी कधी म्हणतात ना की विनाशकाले विपरीत बुद्धी. दुर्बुद्धी जर सुचली तर नियती सोडत नसते. दुर्बुद्धीने तर डॉट निघाला, मात्र आता सुबुद्धी पुन्हा एकदा सुचली आणि चेंडू खराब मिळाला. त्याचा समाचार घेत असताना मॅच विनिंग षटकार मारलाय. मॅच फिनिश केली आहे. चाफेवाडी पठार संघ विजयी. अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम कोंडे साखरे. जरा आमचे लाईनमॅन हे आमच्या बाजूला बसलेत. तिथे रेषा दिसत नाही व्हाईटची वगैरे. खडू पण मिळत नाहीये. खडू दिला होता सर, पण त्याच्यात काय होत नाहीये. अजित भाऊ या इकडे, अजितजी राणे. कारण बालचंद्र भाऊंना आता जरा तिकडे ग्राउंड आखण्यात जावं लागेल. तर ह्या सामन्याचा आपण मॅच देऊया. धावा इथे